सेवक जी, आप सभी को मेरा नमस्कार जी। गरज आहे तर मी ज्या सेवकाला एक मार्गदर्शन केलं, मी एक या चर्चा बैठकीच्या माध्यमातून एक उपदेश दिला, याचं जरी परिपूर्ण जरी सेवक जरी पालन केलं तर खऱ्या अर्थानं सतयुग हा निर्माण होईल, हे माझी आकांक्षा आहे, हे माझी भावना आहे. परंतु कालप्रमाणे मानव हा आपल्या बुद्धीच्या विकासातून, आपल्या परिवाराच्या माध्यमातून हा अनेक परिस्थितीतून गाठलं आणि भगवंताला बी सापडण्याचं कार्य केलं, तरी पण सत्तेला जागू शकला नाही. म्हणून महान जगी बाबा जिंदेजीने त्या चर्चा बैठकीमध्ये विषय ठेवला, तत्वशब्द नियमानं कोण वागतो आहे आणि कोण वागतात, बाबाच्या आदेशाला पालन करतात. तुम्ही हात वर करा बरं, तर त्या ठिकाणी कोणीही हात वर करायला तयार नाही. सेविकांना आमच्यासाठी किती दुर्दैवाची भाग्याची गोष्ट असेल का, लाजीरवाणी गोष्ट असेल, हे आपण विचार करू शकतो. बाबाच्या समोर झोप या गावी चर्चा बैठक होती. बाबाच्या दूध डेअरीच्या त्या ठिकाणी बाबाला असं वाटलं का सेवक मी वागतो आहे, मी कार्य करतो आहे, मी आदेशानं निर्माण केलो आहे, असं बाबापर्यंत काही गोष्टी सेवकापर्यंत पोहोचल्या. तर बाबांना उद्देश सेवकांना बोललाय, तत्वशब्द नियमानं जे वागते तर कोण कोण वागते, तुम्ही हात वर करा. पण हात वर करायला कोणी सेवक तयार नाही. मग आता आम्ही सेवक झालो आहे. आतापर्यंत जी लेख हा माईक पासून जे सेवकांनी आपले चांगले विचार व्यक्त केला, आपण किती त्याच्यावर आचरण करतोय हा मेन मुद्दा आहे. ऐकलं, या काळातून ऐकलं, घरी गेल्यावर विसरून गेलं, तेच होत आहे. ह्या महाजन टोल्यामध्ये मला वाटते पहिला सेवक किती वर्ष, कोणत्या वर्षी आले होते पहिला सेवक? 15 वर्ष झाले. आता 15 वर्ष झाले तर ह्या गावामध्ये प्रत्येक वर्षी चर्चा बैठक होतो. मला वाटते 15 वर्षामध्ये तर मलाच माहित नाही आहे, तुम्हाला पण माहित नसेल का ह्या ठिकाणी या माईक मध्ये आपण कितीदा तरी अनेक प्रकारचे अनेक परिसरातले मोठे मोठे कार्यकर्ता आले आणि ह्या गावाला नव्हे तर ह्या परिसराला मार्गदर्शन करून ह्या गावातून गेलेले आहे. आता तुम्हाला जरी विचारलं आपण परमात्मा एक म्हणजे काय, बाळागड बोमला एक नको झाड असंच आहे ना. गालाभर चिंध्याला एक बघितला तर एकही नको चांगला मिळेल, अशा प्रकारचं आमच्या माझं तुमचं वातावरण झालेलं आहे. म्हणून बाबांना त्यावेळेस बाबांच्या मुख कमलातून शब्द निघाले, हात वर करा म्हटलं तर कोणीच नाही. बाबांना काय वाटलं असेल, हो काय वाटलं असेल. आम्ही मोठं आव्हान करतो तत्वशब्द निर्माणा, भगवान मेरे पास में है का, कोण मेरे को क्या करता है तो मैं भी देख लेता हूँ. संध्याकाळी जातो ना मानतो याच्या नावाचा शब्द म्हणतो, बया आकांक्ष होऊन नाही. अरे हा कुठला राग आहे, हा कुठली परिस्थिती आहे, कुठे म्हणतात. पण काही पूर्ण होत नाही. आकांक्षा त्याच्या तेथीच मुरल्यासारखं होते. जो बी दिवस येते तसंच, जो बी महिना येते तोच, जो बी वर्ष गेला परिस्थिती तीच. मग आपण कोणत्या भगवंताचे कार्य करतो आहे, कोणती विनंती करतो आहे, प्रार्थना कोणती करतो आहे, याची जबाबदारी आम्हाला आजपर्यंत कळलीच नाही. त्या तत्व तर भगवंत प्राप्तीची आहे. बाबाला म्हटलं का आता तुम्ही भगवत प्राप्ती नको करू शका, म्हणलं का सेवकांना? चार तत्व दिलं. भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिले. आता त्याच्यातले 2 तत्व भगवंताला वचन दिलं. काय म्हटलंय?
पहिला तत्व म्हणजे पर, मात माय एक. पर म्हणजे यांना समजावं लागेल. पर म्हणजे पर पहिल्या टप्प्यामध्ये येते, प्रथम येते की नाही पर. पर म्हणजे काय हाच आम्हाला समजत नसेल. आता या मंचावर वक्त्यांनी बरेच चांगले बोलले. याचं कितीपर्यंत आपण आत्म्यामध्ये चिंतन केलं केलाच की नाही. माणूस कायसाठी आला, कायसाठी आलो आम्ही याच्या इथं, कायसाठी आलो आहे. या पृथ्वीवर कायसाठी पाठवलं त्या परमेश्वराने. मजाकबाजी करा, तुझं ना माझं हे ना ते नाही ना. तू अच्छा म्हटलं आधी 9 महिने 9 दिवस झाल्यावर काय म्हटलं की तू म्हणते पडले मला कहा काय म्हटलं, गर्भ से बाहर निकाल. तर तेव्हा नंतर काय म्हणते, वचन दिले त्याला, मैं सब कुछ करूंगा, तुम्हारे आदेश से चलूंगा. और 84 लाख योनी ये छान बीन के मैं और प्रस्ताव मानव योनी